सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील साळुंखे यांना हद्दपार करण्याबाबतचा पारित केलेला उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश विभागीय आयुक्तांकडून रद्द करण्यात आलेला आहे। साळुंखे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना 4 जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते। दरम्यान या आदेशाविरुद्ध साळुंखे यांनी ॲडव्होकेट योगेश जाधव यांच्या मार्फत विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील दाखल केली होती। दरम्यान ॲडव्होकेट जाधव यांच्याकडून केलेल्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारावर विभागीय आयुक्त यांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेश रद्द केले आहेत। वैजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री अजय पाटील साळुंखे यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर म्हणजे एसडीएम यांनी दिनांक 5/4/2025 रोजी 1 वर्षासाठी 4 जिल्ह्यांतून हद्दपार केलं होतं। हद्दपारीचा आदेश पारित केला होता। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर आणि जालना अशा 4 जिल्ह्यामधून हद्दपार केलं होतं। केवळ छत्रपती संभाजीनगरमधील शूर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे आणि बाकी इतर गुन्हे दाखल होते। केवळ त्या गुन्ह्यांच्या आधारे अजय पाटील साळुंखे यांना या 4 जिल्ह्यांतून हद्दपार केले होते। त्यानंतर अजय पाटील साळुंखे यांनी माझ्यामार्फत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे हद्दपार अपील दाखल केले। त्यामध्ये 3 महिन्यापूर्वीच त्यांना स्थगिती मिळाली होती सदरील आदेशाला। त्यानंतर दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी त्यामध्ये अंतिम सुनावणी झाली आणि अंतिम सुनावणी झाल्याच्या नंतर निकाल राखीव ठेवला होता आणि त्याचप्रमाणे 7 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम निर्णय यामध्ये पारित केला गेला आणि विभागीय आयुक्त माननीय श्री जितेंद्र पापळकर साहेब यांनी सदरील उपविभागीय अधिकारी वैजापूर यांनी पारित केलेला तडीपारीचा आदेश हा रद्दबातल करण्यात आलेला आहे। केवळ या 4 जिल्ह्यांतून फक्त शूर पोलीस स्टेशनला 2 किंवा 2-3 गुन्ह्यांची नोंद होती आणि केवळ त्याच्या आधारे 4 जिल्ह्यांतून तडीपार करण्यामागे नेमका कुठला कारण होतं असं कारण त्यामध्ये स्पष्ट दिलेलं नव्हतं आणि केवळ गुन्हे दाखल झाले म्हणून एखाद्याला तडीपार करता येत नाही असं निरीक्षण विभागीय आयुक्त साहेब यांनी सदरील आदेश पारित करताना यामध्ये नोंदवलं आणि त्यांचा हा तडीपारीचा आदेश कायम स्वरूपासाठी रद्द करण्यात आला। धन्यवाद।